आणि हा ब्लॉग असेल पोटचा लाडका पाठ्यपूजन सोहळा. पाठ्यपूजन की पाद्यपूजन पावलांचं पूजन असं ते. अच्छा भाऊ आपल्याला सेकंड लेफ्ट आहे, आपण फर्स्ट लेफ्टला चाललोय. पावलांचं पूजन म्हणजे पाद्यपूजन आणि पाटाची पूजा करते त्याला होतं पाठपूजन. हा. ओके. तर आपण त्यासाठी आलोय. आणि आता सध्या जरा वॉशरूम वगैरे म्हणजे मी पहिलं रेकॉर्ड नाही केलं स्टार्टिंगला. पहिलं या लोकांचं सगळे मिलिंद दादांची व्हिडिओ काढली पहिली. हा, कारण मिलिंद दादा वाजवतो. पोटचा लाडका. तर मिलिंद दादांची व्हिडिओ काढली आणि नंतरला आता ब्लॉगला स्टार्ट करतोय. तर आता बघूया पुढे आपण कशी काय मजा करणार आहे. आम्ही खरं तर आलोय खास करून बंटी जो आपला मेंबर आहे आपला, तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉग मध्ये हो. मीनाक्षीसोबत. त्याचा वादन असल्यामुळे आम्ही लोक सगळे आलोय. आम्ही कधी जात नाही जास्त मोस्टली पाठ्यपूजनाला. म्हणजे ह्याच्या अगोदरचा ब्लॉग तो आमचा घरचा होता, म्हणजे आमचा जवळचा मंडळ जवळच्या मंडळाचं होतं म्हणून आम्ही पाठपूजन हे केले. 25 वर्ष. हो 25 वर्ष असल्यामुळे. तर मग आता या ब्लॉगमध्ये कसं काय काय होणार आहे ते बघाल तुम्ही. आणि बाकी आपली फुकटची अर्धी मूर्ती असेल गँग बहुतेक तरी. आधी मूर्ती. हा, कारण की त्यात मालणकर नाही आहे. ऑब्विसली तो लांजाला गेलाय. शुभम तो कामावर गेलाय. आणि आपली बंटी आणि मीनाचा अजून आता पत्ता बंटी नाहीये. आणि हा ते दोघे येणार आहेत. मग त्यामुळे बघू आपण कसं काय आणि पुढे भेटूया. तुम्हाला मिठ्ठा इन्स्टंट बघायचा असेल तर हा बघा, श्रद्धा सबुरीचा मिठ्ठा. श्रद्धा सबुरी काय बोलतो? नाही, श्रद्धा सबुरी नाही बोलायचं. हा त्याला फक्त मिठ्ठा बोल चालेल. फक्त मिठ्ठा आहे. पण श्रद्धा हा. मिठ्ठा बोलतो. शिवाजीनगरचा मिठ्ठा. आईचा गोवा गौतमी पाटील. शिवाजीनगरची गौतमी पाटील. काय नाव? आम्हाला चालतं तेवढं. अंधेरे का लडकियों का मतिया. शिवाजीनगरचा गौतमी पाटील. आता काय मिठ्ठा मिठ्ठा. शिवाजीनगरचा मिठ्ठा. काय काय तुझी काही इज्जत आहे का नाही? किती पदव्या आहेत? पदव्या दिल्या जातात तेवढे पदव्या. गौतमी पाटील जे लायक नाही पदव्या तरी देतात त्याला. कुकडची गौतमी पाटील आहे. शिवाजीनगर. मामा हाऊस जोश. आणि पेमेंट हा करणार आहे तर हाऊस ज्यूस आता विचार. हाऊस जोश सर्व्हर डाऊन आहे. हाऊस जोश. आजचे स्पॉन्सर आहेत आमचे सौरभ कांबळे. BMC पाणी खातं. इथेच आहे ऑफिस. तू आणि कोण? सौरभ कांबळे बोललो मी. जो तिकडे गाड्यांच्या मागे मुदत होता ना तोच. आ गया वीडियो में आ गया. क्या 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 कहना चाहते हैं? नो कमेंट. भैया शासनाचे असून इंग्लिश बोलतात. मराठीत बोल. शासकीय कर्मचारी. विचारू नका, माझ्याकडे उत्तर नाही. मेमोच द्यायला हवेन मी तर. काय 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 बोलला? हे बघा यांना बोललं का यांना. हिडंबा मंद बदक. कसं 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 कैसे 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 किया आपने? कैसे किया? कैसे किया आपने? हा बघा भुक्कड माणूस बघा. एक प्लेट शेवपुरी खाल्ली आता परत भेळ खातोय. चुका सुका सुका पाहिजे सुका. चांगला व्हिडिओ. पहिली गोष्ट एवढं सगळं खाते बिलकुल बनणार आहे. कोण तू? त्याचं नाव काय? सौरभ कांबळे. कुकडं मामा. सौरभ कांबळे कोण आहे? SK कोण आहे? पूर्ण नाव बोल. थांब. SK कोण आहे? श्रावणी कदम बनणार आहे. श्रावणी कदम. आज SK मी उघड केस करला. SK कोण आहे मला नेमकी? SK हेच आहे. श्रावणी कदम. क्या है ये? हा घुमे बघ काय करतोय. कोण आहे? घुम्या. गौतमी पाटील. हा सगळे
ब्लॉगिंगची मजा घेतोय. हा, तू कोण आहेस? हा? तुका हुका. डोंगर कोण आहे? चक्का. क्या बोला रे, क्या बोला रे तू? आणि अशा प्रकारे सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि आमचे मामा बिल भरायच्या तयारी. नो नो आज बिल आमचे एसके भरणार आहेत. ए घरी जा. एसके भरताय. कोण कोण हिचं आडनाव ब्रीद आहे. SK SK कुठून कदा आली? कुठून आलं? सुशांतच्या ब्लॉग वरून धीरजचा ब्लॉग कधी झाला? कारण त्याने फक्त पकडलंय काय गोप्रो काय आमच्या हे बघ हे बघ अभी बोलो धरलाय काय? काय धरलंय हे बघ तो. गोप्रो हे पट्टा नाही तो. अरे पट्टा नाही माहितीये. लाडी काढली तर हाऊ द जोश. बाबा हाऊ द जोश. ओहो हे बघा हे सौरभ कांबळेचं नाव घेऊन स्वतः पेमेंट करतात. वा वा. सुशांत तांबे. एसटी. बसतो काय हा ए ते जाऊ दे पेट्रोलचे पैसे ते पिकनिकचे 375 अरे थांब ना. मिळाला. सगळ्यांना बहीण म्हणून 375 सुशांत तांबे 375 रुपये कुठे वाढले. सगळ्यांचे पैसे मी कसं भरणार? माझ्याकडे एवढे असले पण पाहिजे ना. दादा बहीण बनव संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. बघ काय ते खा ना कोणी भेटल ती तू. भाऊ. आलं मी खाल्लं मला ना. सुकं खाल्लं अरे असतं. 1 सेकंड तो बहीण तरी बनवतो तुझं काय? काय नाही त्याला पोरी बनवून जातात.
आली 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 अरे नको माझं नाहीये. मग कोणाचं आहे देऊ नको रणजित. तुम्हाला पता काय आहे हा. तुला काय काही आम्हाला नाही माहिती. तू कॉटेड गेला कुठे गेलेली आता बोल. हिला रस्ता कसला नाही माहिती गाडीवर हा बीएससी वाला ह्याला बॉम्बे स्टॉकला येतो आणि माहिती नाही रस्ता गोलगोल फिरवतो, गोलगोल राणी. मला माहिती होतं रस्ता विचारून बोलले की राईट मारला पहिला
नाहीये काय चल चल तो काय सोडायला गेला तिला अशा प्रकारे सगळं वादन वगैरे आणि पाठपूजन वगैरे झालेलं आहे. आता वाटतं मिलिंद दादाने बोलवलंय खेतवाडी 6वी गल्ली. कदाचित तिकडे जाणं होईल किंवा कदाचित नाही पण, कारण की आज चाललाय लवकर घरी. याला जायचं उद्या भरतीसाठी. म्हणजे आधी ते इन्स्पेक्शनच करतोस ना? काय करतोस मग? कागदपत्र पडताळणी. हां, कागदपत्राची चाच पडताळणी करायला चालला इथं. माझं इंग्लिश व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंग्लिशमध्ये बोलतो मी तुमच्यासाठी. ते कळायला चाललाय. तर कदाचित हा निघून जाईल तिथून. नाही केला तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल किंवा हाच एंड असेल बहुतेक तरी. जर गेलो तर तिकडे ब्लॉग कंटिन्यू होईल आणि मग मी बघाल. आता बघूया पुढे काय होतं. आता बघू पुढच्या काही क्षणभराच्या विश्रांतीनंतर. तोपर्यंत स्टे ट्यून नाही, पाहत राहा. सॉरी, माय मिस्टेक माय बॅड. चला आता फाउंटन बघा आणि चला.
सगळे निघालोय. मस्त एन्जॉय करतो. एकदम मिलिंद दादांनी फुल एवढा चांगला प्रोत्साहन दिला आम्हा लोकांना. फुल आम्ही फुल रॉस्पेक्ट. म्हणजे एवढी रिस्पेक्ट आम्हाला कधी कुठल्या माणसांनी अजूनपर्यंत दिली नाही. हा, पण बाई, या ठीक आहे. फुकट गँगला त्यांनी एवढी रिस्पेक्ट दिली बाबा खरंच. आणि त्याचा पिक्चर येणार आहे बहुतेक वाजवा रे करून. तर जेव्हा येईल तेव्हा आम्ही लोक तुम्हाला सांगू की मिलिंद दादाचा असा कुठला तरी म्हणजे पिक्चर येतोय. एवढं confirm आहे. येणार आहे पण कधी येणार आहे तो माहित नाही. आता कदाचित जानेवारीमध्ये रिलीज होईल. पुढच्या जानेवारीमध्ये पुढच्या जानेवारीमध्ये रिलीज होईल. तर भाई आमची सगळ्यांना विनंती आहे, आपल्या गिरगावच्या लाडक्या मिलिंद दादाचा पिक्चर पहिला पिक्चर येते तर भाई सगळ्यांनी बघायला नक्की जावं. असं नाही घरी टीव्हीवर आल्यावरती बघायचं, थिएटरला जाऊन बघायचं. कलाकाराची मेहनत असते त्याच्यामध्ये. थिएटरला जाऊन बघायचं. म्हणजे आम्ही जे मध्ये फुटेज येईल त्याच्यामध्ये तो आमच्याशी बोलताना जो दिसतोय तो त्याबाबतच बोलत होता. पण ते मला नीट शूट करता नाही आलं कारण की मला वाटलं कदाचित पर्सनल काय बोलत असेल. पण नाही तर तो त्या पिक्चरबद्दल बोलत होता. तर जेव्हा तो येईल तेव्हा तो सांगेलच आमच्या मॅडम श्रावणी मॅडमला म्हणजे उर्फ छोटा भीम तिला सांगेल. हां उर्फ मंद बदक तिला तो सांगेल तेव्हा आम्ही तुम्हाला अपडेट देऊच. आणि मिलिंद दादा जर तू व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू एवढा आम्हाला रिस्पेक्ट दिल्याबद्दल. म्हणजे आम्ही तर आमच्या रिस्पेक्ट आणि प्रेम दिले दादा. हाजीवरून जाऊया ना. फुकट गँग वरती मिलिंद दादा दादा फुकट मिलिंद दादा आय लव्ह यू बोलताना हा ह्याला ठीक आहे ना. काय झालं एक लहान भावाला बोलला मग त्यात काय झालं यांचे जळते यांना बोलला नाही म्हणून बघा. तो बराबर है ना, हमको क्यों नहीं बोला? क्योंकि तुमको चले तुम चले. पण काही म्हणा फुकट गँगला जेवढी रिस्पेक्ट त्यांनी आतापर्यंत दिली आहे तेवढी खूप आहे आमच्यासाठी. आणि याच नोटवर मी हा व्लॉग संपवतोय. आणि या व्लॉगमध्ये जर कुठला टकटक आवाज येत असेल तर समजा तो माझ्या हाताच्या स्ट्रॅपचाच असेल. कारण की गेल्या आपला मुंबई दराच्या बालगणेशच्या जो मी पाठपुजण्याचा टाकला त्यात खूप तो कटकट कटकट आवाज येत होता. तो स्ट्रॅपचा होता. तर या टायमाला तो मी हातात घातलाय त्यामुळे कदाचित नाही येणार आवाज त्या स्ट्रॅपचा टाप करून. पण बघू नाही आला तर चांगलीच गोष्ट आहे आणि आला असेल तर सॉरी. आणि याच नोटवर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या असेल आपला काळा चौकीचाच ना. काळा चौकीचा भाग नाही गणराज आपला काळा चौकीचा नाही अबुदयनगरचा गणराज जिथे आपला गणराज ढोल ताशा पथक म्हणजे ऑल द वे फ्रॉम विले पार्ले आपले मित्र बंटी दळवी उर्फ रोहित दळवी त्यांचाच पथक जसं आज होता तसं उद्या असणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये त्यांना दाखवण्यात येईल आणि तोच ब्लॉग असणार आहे आपला उद्या. आणि उद्या जरा रीतसर भेटू कारण की आज त्याला जमला नाही भेटता कारण की तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला. तुम्हाला माहिती आहे मुंबईचं ट्रॅफिक कसं असतं. तर तसंच उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि माझं एक सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. 24 जुलै परळच्या महाराजाचं पाठपूजन आहे. तर जेवढ्या लोकांना जमेल तेवढ्यांनी याच बघायला. कारण की तिथे आमचा धीरजचा ब्लॉग चालणार आहे आणि तो मी कदाचित शूट करणार आहे. मी नाही करणार आहे ब्लॉग. हे बोलण्याची गरज होती. तू भव्य दिव्य पाठपूजन सोहळा पार पडणार आहे. तर कारण की तो आमचा घराचा गणपती असं समजू शकतो. जसा आमचा मुंबई तेराचा गणपती आहे तो आमचा घरचा तसा तो आमचा परपुणेरीचा जो घरचा ढोल ताशा म्हणजे परपुणेरीचा घरचा गणपती आहे. तर आम्ही तिकडे असू. मी कदाचित ध्वज नाचवलं तर नाचवेन तर फुटेज तुम्हाला दिसेल धीरजच्या ब्लॉगमध्ये. कारण की मी आधीच सांगतोय की मी ब्लॉग बनवणार नाही त्या याला. कारण की आपल्या धीरजला वाटतं की सेम कॉन्टेंट बघून तुम्ही लोक वैतागता आमच्यावर. तर आपण भेटू त्या 24 तारखेच्या ब्लॉगला आणि उद्याच्या ब्लॉगला तर भेटू. ये बोलना जरुरी था. ये बोलना जरुरी है. यांचा वेगळा विषय चालू आहे आणि आपण आता सायनिंग ऑफ. बाय बाय शबा खैर. मिलते हैं अगले एपिसोड में. तोपर्यंत बाय बाय.